तुम्ही कीर्तन्या बी लावण्या बनाय टाक्या तू शिट्ट्या बी मार राय ना तुम्ही का पुढे पुढे अशा पैसा उडावू शकता ते ऐका नारद महर्षींना भगवंतानं सांगितलं जर का माझी गाठ भेट करून घ्यायची असेल तर मी एवढं सहज कुठं आवाज देण्यापेक्षा मी तुम्हाला भेटणार नाही आवाज दिल्यावर कारण नारद महर्षी सांगतात देवा हाकही मारायची तर कोणच्या नावानं हाक मारायची तुझे एवढे नाव आहेत की बाई हे श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगत व्यापका जनार्दना आनंदघना विनाशा सकळ देवाधिदेवा कृपाळू वाजी केशवा महानंदा महानुभावा सदाशिवा सज्जरूपा इतकी सगळी नावं आहेत देवा तुला कोणच्या नावानं हाक मारायचं रे देवानं सांगितलं मला हाक मारायची नाही माझे भक्त जिथे माझं गुणगान गातात तिथं माझी हजेरी असते मग मला सांगायचं एवढंच आहे का पंढरपुराचा मालक जर सुरत मध्ये कीर्तन चाललेलं आहे आणि इथं कीर्तनात जर का पंढरपुराचा मालक येऊन उभा राहतोय मग आपल्या जवळच्या देवीचं आगमन झालेलंच असेल आणि आपण कान्हा देशातले असल्यामुळे आपली कान्होबाई माता तर नक्कीच आली असेल आणि जर कान्होबाई माता आली तर अर्ध्या मिनिटासाठी देवीचं स्वागत करूयात आणि मग चिंतनाकडे वळूया हे आराधीनबाई तुम्ही कुंकू घ्या आरस केली बसून घ्या आराधीनबाई तुम्ही कुंकू घ्या आरस केली बसून घ्या आपुलिया हिता जोसे जागता धन्य माता पिता तयाची कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी निवडलेला भंग जगद्गुरु जगद्वंदनीय संत सम्राट देवमान्य संत वारकरी संप्रदायाच्या कळसस्थानी शोभणारी तुकोबराय महाराज आणि हो तुकोबराय महाराजांचा 4 चरणाचा अभंग आज भगवंताच्या साधू संतांच्या आणि तुम्हा माता पित्यांच्या सेवेसाठी निवडला आहे विठ्ठल कार्यक्रम की निमित्ताने तुम्हा सगळ्यांना ज्ञात आहे तरी पण वक्त्याचं कर्तव्य अनुषंगानं साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीतन पावन झालेली आपली गुजरात नगरी आणि गुजरात नगरीमध्ये खास करून सुरत आणि सुरतमध्ये उदण्यामध्ये हा कीर्तनाचा कार्यक्रम आहे कार्यक्रमाचा मूळ हेतू म्हणजे आपल्या गुजरातची श्रीमंती म्हणजे आपले सी.आर. पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने हा कीर्तनाचा योग आहे कीर्तनासाठी उपस्थित सर्वच मान्यवर खरं तर ज्यांच्या अनुषंगानं मला तुम्हा माता पित्यांचं दर्शन घडतंय तेच आपल्या निंबायती परिसराची श्रीमंती बरोबर आहे ना निंबायती परिसराची श्रीमंती ते म्हणजे आमचे डॉक्टर साहेब नरेंद्र पाटील महाराज मला काही गोष्टी सांगाव्या वाटतात नम्र झाला भूता त्याने कोंडिल्यानंता ऐका ना जर बोलू द्यान राव हा मी काल दिन बी सांग बोला ना असं की आपला बोलानी किंमत व्हायला पाहिजे बिनकाम ना का बतकतस 70 बेटा स्वयं शब्द काढत नाही मी पुरा 70,000 होतील तर चित लागत बोलाले वाय बार येडाच नाही माय का राम यार तसं अजिबात व्यर्थ बडबड करायचं नाही आपल्या बोलण्याची किंमतच झाली पाहिजे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
पाटील साहेबांसाठी सांगावं वाटेल, डॉक्टर साहेबांसाठी, म्हणजे मी बाकीचं नंतर सांगणारच आहे की जो माणूस नम्रता धारण करतं का ते माणूस पुढे जायला अजिबात किती दुश्मन वाढले आणि किती विरोधक वाढले तरी त्या माणसाचं कोणी काही वाईट करू शकत नाही, ज्या माणसाची नियत चांगली असेल. ऐका, करम तेरी अच्छे तो किस्मत तेरी दासिया, करम तेरे अच्छे तो किस्मत तेरी दासिया, और नीयत तेरी अच्छी तो घर में मथुरा कासिया. और सुनो भैया, और सुनो, जितनी दुनिया मजाक उड़ाती है उतनी ही तकदीर जगमगाती है, जितनी दुनिया मजाक उड़ाती है उतनी ही तकदीर जगमगाती है, जब करम मेरे कन्हैया का हो तो जिंदगी पल में बदल जाती है. जीवन जगत असताना काही लोकांकडनं शिकण्यासारखं असतं. तसे आमचे डॉक्टर साहेब आहेत की भाई नम्रता एवढी त्यांची अंगी, एवढी नम्रता आहे, जो भेटलं त्याला हात जोडून बोलणे, म्हणून हा बेनिफिट आहे बरं का डॉक्टर साहेब. हा बेनिफिट शेख, अहो समाज जोडणं एवढं सोपं नाही शेख. हां, त्याच्यासाठी माझ्या कीर्तनातला एक फेवरेट विनोद आहे, मला सांगायला आवडेल. ज्याने नम्रता धारण केली, ज्याने नम्रता धारण केली की त्याचा बेनिफिट काय असतो बोलतोय एका मिनिटात. बट सविस्तर सांगतो, फक्त टेन्शन लेवा नाही तुम्ही, आणि तुम्ही देवाला लायक करा नाही हो, सांगा लायक करा नाही. मी ऐका, जे मोठे लोक होतात ना, काही लोक म्हणतात भाई इतके मोठे लोक यांची मजा असते, यांना खूप आनंद भेटतो. कदाचित एखादी मूर्ती मंदिरात बघितल्याच्या नंतर आपण त्या मूर्तीच्या प्रेमात पडतो. एखादी मूर्ती बघितल्याच्या नंतर वाटतं की मूर्ती किती सुंदर आहे, पण कदाचित त्या मूर्तीच्या जवळ जायचं आणि त्या मूर्तीला विचारावं की मूर्ती, मी इतर मंदिरांमध्ये गेलो त्याच्यापेक्षा ह्या मंदिरातली तू मूर्ती आहे ना, तू मला सगळ्या मूर्तींपेक्षा सुंदर दिसते आणि माझं मन तुझ्यावर मोहित झालेलं आहे, सगळ्या मूर्तींपेक्षा तू सुंदर आहे म्हणून. तर ती मूर्ती कदाचित आपल्या कानात सांगेल, ती मूर्ती कदाचित आपल्या कानात सांगेल, दादा इतर मूर्तींपेक्षा मी सुंदर दिसते, आज तुझं मन माझ्यावर मोहित झालं ना, तर याच्यासाठी अगोदर सगळ्या मूर्तींपेक्षा मी जास्तीचे घाव सोसलेत म्हणून सुंदरता वाढली. माणूस जर सक्सेस होत असेल ना, तर याच्या मागे अगोदर नम्रता धारण करावी लागते, मग सक्सेस होतो. नाही, ज्याने नम्रता धारण केली त्याची इज्जतही होते हो. जसं की माझं कीर्तनातलं फेवरेट उदाहरण आहे, सांगेल तुम्हाला. गहू जर कापणीवर आला, इथं गावाकडचे लोक बरेच असतील, गहू जर कापणीवर आला, गहू कापणीवर आणि जर जवळच्या नातेवाईकांकडे लग्न असेल, काही प्रसंग असेल, आणि तुम्ही जर चालला गेलात 8 दिवसाच्या नंतर आला शेतात, तर गहू उंबीतून खाली पडत नाही, उंबीतून खाली गहू पडत नाही, उंबी सकट पडस, बरोबर आहे ना. उंबी सकट गहू पडतो, ही त्याची नम्रता आहे. आणि जर समजा उंबी सकट पडला तर ती उंबी किंवा लोम म्हणतो आपण, ती उचलता येते, नंतर तो गहू काढता येतो आपल्याला, म्हणजे त्याच्या अंगी नम्रता आहे. मग त्याच्या अंगी नम्रता आहे म्हणून माझ्या महिला माता एवढी इज्जत करतात गव्हाची. किती इज्जत करतात, किती इज्जत करतात तुम्ही. गव्हाची जर कुरडाई बनवायची असेल ना, तर 4 दिवस पाण्यामध्ये भिजू घालतात, बरोबर आहे ना माया हो. 4 दिवस बोलू नका ना माय बाप, अरे कीर्तन आहे ना राव, आपण बटा हिंदूच आहेत ना, बोलू नका मग. चौनस कर नाही येत, ऐकी बिनार नाही येत, रावण्या करा लायरे नाहीत, नका न रही. विठ्ठल विठ्ठल गहू नम्रा म्हणून त्या नम्रतेचा फायदा माझी माई त्याला 4 दिवस पाण्यामध्ये भिजू घालते, 4 दिवस पाण्यामध्ये भिजू घालते. बोलू नका, बोलू नका माय बाप, बोलू नका, तुमच्या पाया पडतो, बोलू नका, बोलू नका, बोलू नका. हे कीर्तन आहे हो, कीर्तन आहे, कीर्तन. याला कीर्तन म्हणतात रे काका, ओ काकू असवण, कीर्तन म्हणतं याले. हाय टाइमपास न साधन नाही शे, हाय कीर्तन तुकोबाराय करत आणि राजे छत्रपती शिवराय कीर्तनात येऊन बसत होते, ही याला कीर्तन म्हणतात. कीर्तन टाइमपासचं साधन नाही या. हा, आणि कीर्तनात व्यर्थ जर बडबड केलं ना, तर त्याचंही प्रमाण सांगतो. कीर्तनी बडबड करेल जो कोणी बेडूक होऊन येईल जन्मा, तुकोबाराय सांगतात, रव्या घरचं काही सांगत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल
माझी माय त्याला 4 दिवस पाण्यामध्ये भिजू घालते. 4 दिवस नंतर पुन्हा त्याला वाटी काढस, त्या गौण चिक काढस, त्या चिकले बी पाणी मा भिजाडस. पाणी मा भिजेल वर काही काय मायले असं वाटस ना, अशी पांढरी शुभ्र कुरडाई यावायला पाहिजे मनीषीने ना, बर्फ सुद्धा टाकी देस. बरोबर आहे ना. आणि ती कुरडाई झाल्याच्या नंतर तिला ठेवत असताना डब्यामध्ये पण अशी व्यवस्थित ठेवते की एक बी काकडा पडायला नको. तळाण टाइमले सुद्धा तेल मस्त तळस. गव्हाचा नम्रतेचा फायदा. काही लोकांना लईच उग्रमी असते, काही बोलता उग्रा राहतस, आणि उग्राशनी जिरस बी तशी सांगस तुमले. हा, गहू नम्र होता म्हणून सगळ्यांनी इज्जत केली. आज चला उडीद असणीकडे. उडीद कापणीवर येईन व्याई मरी घ्या, दशक्रिया विधी लगून व्याईन, दशक्रिया विधी होईन तर लगून घर राहत व्याईनकडे राही घ्या. आणि 11वा दिनले वावर मावनात उडीद अख्खा सापडस का वावर मा, तू लगे तडतड अंग टाक देस. कोण असा गणच उडीदनी जात नाही राहतस, त्यास ना उग्रापणा सोडतोच नाही त्या. हा, मग ज्यांनी उग्रापणा सोडा नाही त्यांनी फजिती दिवस. ऐका ना, ज्यांनी उग्रापणा सोडा नाही त्यांनी फजिती दिवस ना. काय फजिती दिवस सांगस तुमले. गवले 4 दिन पाणी मा भिजाड माळी, तू उडीदले कितला दिन भिजाडतस. पाणी मा टाका का लगेच बाहेर फेक. शिलगावतून दर्शन तू अंग दवान लायक बी नाही रे बोरा पांढरा. कोण बोलत राहते. हा, उडीद उग्राच नाल काय होतस. ऐका आता त्याला पाणी माही काढा का बाहेर टाका, दाबावर टाक देस. 2 दिन लगू टाचत आणि दकस होतं ऊन मा. मन माही त्याला उतारलं हे चक्कीवर जात, चक्कीवाला सांगत भाऊ याला बैडी टाक रे. तो उडीदले बैडा लय जास मन माय, चक्कीवाला पण बैडी लयस. तरी सुद्धा काही उडीद काही पाठ सोडतोच नाही. 1 नंबर नानी काही पाठ सोडतसच नाही. मग त्या उडीदले काय वाटत, त्यांना उग्रापणा जिरावणार कोण राहत नाही का. काही पाठ सोडत नाही ना, मग मन माय घरीशनी गावला होस त्याला कोले उडीदले. हा, उग्रासनी जिरस ना त्याला घरीन गावला होस. मग मन माय शेवट सांगत चक्कीवाला आले भाऊ इतर दळण दळस ना त्यानापेक्षा कशी शिंदळ म्हणजे इथलं बारीक दळस ना. गरलं यस मनमाई आणि पीठ मळायला बसस. गहूनं पीठ, बाजरीनं पीठ, दादरनं पीठ, ज्वारनं पीठ लगेच मळायचं. पण उडीदनं पीठ लगेच मळावंस का, अजिबात नाही. त्याला मनमाई मळायला बटस ना, मळान टाइमले बी ते उडीदनं पीठ असं वाकडं तिकडं. मग मनमाय सांगस अवघर मा काय शिकाव नाही. गली म्हणा 4 दांडगा बोलावं भाऊ अवघर मा आवराय राह नाही याला कुठरे जरासा कोणले. हा, बोलत राहा तुम्ही उग्रासले समजी जाई. गली म्हणा 4 दांडगा बोलायच नाही कुठं. तरी सुद्धा काही उग्रापणा सोडतोच नाही. मग मन माहिती केले साराकार हाऊ इथलं शिकाडेल वर इथला ठोके ठाकेल वर बी टायाने बसू देस. मग मन माय पापडे बनावून पहिले त्याला लाट्या बनावस ना, त्याला फाशीला मारा शिलगावतून दर्शन. म्हणून जीवन जगत असताना माणसानं जगावा असं नम्र झाला भूता त्याने कोंडिले अनंत. आणि जिवंत उदाहरण तुमच्या समोर आहे. विठ्ठल आणि खरं तर साहेबांचा आज वाढदिवस आहे. आमचे डॉक्टर साहेबांनी नियोजन केलेले आणि नियोजनाचा पूर्ण भार ज्यांच्या खांदी सोपवलाय ते म्हणजे खरं तर ते पण तशीच गोष्ट आहे, तशीच व्यक्ती ते पण दोन्ही भाऊ. त्याच्यामध्ये आमचे गणेश दादाश्री बच्चा वसतील, अजून आमचे छोटे भाई नीलूभाई. का भाई नीलूभाई, माझे भाऊ निलेश दादा, दोघं भावांनी नियोजन केलेलं आहे. बोलू नका ना रे दोन्ही पायरे ताकडो घाल दिनार भाऊ. अरे वो द्या रे वही राहणार धंदा वो द्याणार रे. अरे इकाव द्याणार रे तुम्हाला परसा दे काढीने नगरपालिका गांधी देऊ रे. विठ्ठल 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 खरं तर आपले जे परिसराचे आमच्या आमदार श्री ताईसाहेब संगीताताई पाटील आल्या नाही माई आज ना, येत आहे का बरं. मग
येऊ द्या, साहेब पण येणार आहे, साहेब नाही येणार आहे. खरं तर मला सांगायला आनंद वाटतोय की ज्या व्यक्तीमुळे आपला इथं महाराष्ट्र, गुजरात जरी असेल पण गुजरातची खासियत आहे. माझा एक शब्द आहे डॉक्टर साहेब, मी बोलताना एक शब्द वापरतो, बानट सुरूतने. तुम्ही ऐकेल बाई यूट्यूबले. ती एक आपली आयराणीमा तो एक शब्द आहे नाही का, येडी बानट सुरतने, येडा बानट सुरतमा. पण हाही सुरत नाही राहत बरं म्हणणं, तो शब्द वेगळा शे. ज्या सुरतमा म्हणा काना देशना म्हणा महाराष्ट्राना लोके जर पोटभर राहिना होती, नुसता पोट नाही आता दुसराच ना पोटे भरतीन इथलं करली ना, त्याला येडी सुरत कसं काय म्हणू शकत. अरे भाई येडी सुरत नाही आहे, सुरत तर सोनानी मुरत छे भाई. विठ्ठल विठ्ठल आमच्या घरचे सदस्य आलेले असतात महिला, त्यांना जरा जागा देता का? येऊ दे, त्यांना निघू द्या, नाही मध्ये अडकले ते घरचेच आहेत. येऊ दे येऊ दे येऊ दे. त्या सांगते ना जाणू भूषण जवळ ना कीर्तन ऐकाल गो जाणू घर देऊजी नाकलायचं आहे जण जवळ जागा द्या रे सासू बाईले. जेमतेम लाईन लागेली म्हणे एक ते. विठ्ठल विठ्ठल चालू देऊ. बरं, धन्यवाद. साहेबांची प्रगती काय आहे गुजरातमध्ये तुम्ही बघताय. सुरतमध्ये जेव्हा मी लहानपणी यायचो माझ्या मामांकडे, इथं माझे मामा पण राहतात, म्हणजे मी मामांकडे जेव्हा यायचो ना, तर तेव्हा सुरतमध्ये एवढी प्रगती नव्हती. पण साहेबांनी एवढं परिवर्तन करून टाकलं की आता तुम्ही दिसतंय ना सुरतमध्ये प्रत्येक एरियामध्ये बघण्यासारखं आहे. आणि खरं तर मी असं ऐकलं साहेब, डॉक्टर साहेब, कालच्या दिवशी आम्ही सगळे मित्र परिवार, माझे दादासाहेब होते, जितू भाऊ, आमचे विनय दाजी होते, माझे पिंटू दादासाहेब होते, अंकल, सगळे आम्ही गाडीत बसून एक निष्कर्ष काढला. काका हरी विठ्ठल 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 कालचं नोटीस असं केलं मी, खासदार व्यक्ती, मंत्री व्यक्ती आहे साहेब. CR पाटील साहेब कालच्या दिवशी कार्यक्रमाला आल्याच्या नंतर माझं तत्व असं आहे की बोलणारे आपल्यापेक्षा मोठे आहेत, ते बोलतायत, मग आपण आगाऊपणा करायचा नाही. मी कीर्तनकार होतो तरी मागे उभा होतो, साहेब पुढे भाषण देत होते. साहेबांनी त्यांचा वाढदिवस एवढ्या गर्दीमध्ये, एवढ्या दिवसभर प्रत्येकाच्या आन्सरला मतलब क्वेश्चनला आन्सर द्यायचे, तरी दिवसभरात इतक्या टेन्शनमध्ये त्यांचा स्वतःचा वाढदिवस चाललेला आहे, तरी सुद्धा पहिले कीर्तनकार महाराजांना पुढे बोलवा. म्हणजे त्यांच्या मनामध्ये जर कीर्तनकारांबद्दल एवढा आदर असेल, एवढ्या बारीक बारीक गोष्टी जर त्यांना कळत असतील, तर माझ्यासारख्या लेकराला तर इतका विश्वास आहे की अशा व्यक्तींची आपल्याला गरज आहे. आणि साहेबांची प्रगती आपण आपल्या डोळ्यासमोर बघतोय. आमच्या काना देशाचे आमच्या ताईसाहेब संगीताताई पाटील,
भागाभागातून परिसरातून आलेले सगळे श्रोतेगण. साऊंड सिस्टीमचे मालक आमचे दीपक दादासाहेब. साऊंड सिस्टीम छान आहे. साऊंड सिस्टीमची सेटिंग करतायत आमचे समाधान दादा. माझ्यावर प्रेम करणारे आमचे विनयदाजी असतील, माझे दादासाहेब, आमचे जितूभाऊ असतील, आमचे राजू दादा असतील, अजून आमचे माझे बंधू आलेले आहेत, आमचे विनायक भाऊ ठाकूर. माझ्यावर प्रेम करणारे धुळ्यावरून आमचे संदीप दादा, त्यांचे पूर्ण मित्र परिवार आलेले आहेत. कीर्तनासाठी उपस्थित सगळे महाराज मंडळी. इकडे आमचे अमोल बाबा आहेत, इकडे आमचे अतुल महाराज, अजय महाराज आहेत, इकडे मृदंगाला साथ करतायत आमचे निंबाव दादा, आमचे माझे भाचीराव मानव दादा आहेत. अजून आमचे यूट्यूब चॅनलचे मालक, त्यांना तर बसूनच दिलं राव खाली. हे 4-5 जण आहे ना, तुम्ही घ्या सरकून असं मागे. बस का झालं का? बसा बसा. घरी जायचं आहे असं करशाल तुम्ही, माझ्यावर अन्याय करशाल. अरे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि ज्यांच्यावर मी नितांत प्रेम करतो आणि तेही माझ्यावर प्रेम करतात, मी आवर्जून त्यांचं नाव मागे सोडलेलं आहे. कारण मी त्यांना कानामध्ये बोललेलो आहे आज मला काय बोलायचं होतं ते म्हणजे आमचे राहुल दादा सरदार. ते सुद्धा कीर्तनाला उपस्थित आहेत. भागाभागातून परिसरातून आलेले सगळे श्रोतेगण. नाव कोणाचं सुटत असेल तर सगळ्यांची जाहीर माफी मागतो, कारण प्रत्येकाचं नाव घेणं शक्य होणार नाही. तुम्ही ना दादा लोक खाली बसून घ्या ना भैया, घ्या बसून, घ्या ना बसून. तुम्ही बसले का सगळ्यांना दिसणार आहे. महिला माता पण आहे बघा ना, बायांचे हाल होत आहे हो. बघा आपण हिंदू धर्मातले लोक आहोत, आपण राजे छत्रपती शिवरायांचे मावळे आहात आणि आपण स्त्रींचा आदर केला पाहिजे, आपली संस्कृती आहे. महिला मातांचा आदर ही आपली संस्कृती आहे. आपण सगळ्या तरुण भावांनी सगळ्यांनी सांभाळून घ्यायचंय. महिला माता आहेत, घ्या जागेवर बसून. बसा बसा बसा. जोपर्यंत बसतात नाही तो लोक मी बोलणार नाही. विठ्ठल 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 अजून आमच्या वारकरी संप्रदायावर नितांत प्रेम करणारे आमचे किशोर दादा साहेब आहेत. बाबू नुसतं बस नाही तडे, जागेवरच घ्या बसून. सगळ्यांना दिसणार आहे, बसून घ्या फक्त. तुम्ही एवढे लोक लांबून ऐकायला आलेले आहेत नाही, जर तुम्हाला ऐकायलाच भेटलं नाही तर मग कसं व्हायचं मला सांगा. मना कीर्तन माहिलेत, मनावर प्रेम करणारा लोक आहेत आणि तुम्ही असा दांगडो घालशात, कसं योग्य बाई. अरे विठ्ठल 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 विठ्ठल